हरिओम. श्री स्वामी समर्थ. महाअवतार बाबाजींपर्यंत माझा प्रवास झाला. बाबाजींनी मला स्वामी आणि बापूंकडे पाठवलं. नंतर बापूंनी माझे मनपरिवर्तन केले. बाबाजींनी माझ्या लाईफच्या पर्पज म्हणजे जगण्याचं कारण मला सांगितलं. त्याप्रमाणे मला एक दिशा मिळाली. पण हे महाअवतार बाबाजी कोण हा प्रश्न तुमच्याकडे असेलच. त्यांचा परिचय मी तुम्हाला एका पुस्तकातून करून देईल असं मागे सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज मी त्या पुस्तकाचं वाचन काही भागांमध्ये म्हणजेच व्हिडिओजना नंबर देऊन करणार आहे. अर्थात ते पुस्तक काही मोठं नाही आहे, पण ह्यामुळे तुमच्या व्हिडिओ पाहण्यामध्ये कंटिन्युटी राहील. तर त्या पुस्तकाचं नाव आहे महाअवतार बाबाजींसोबत वार्तालाप. या पुस्तकाच्या लेखिका आहेत मास्टर पल्लवी. ह्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आहेत आणि त्या आता गुडगावला राहतात. ह्या पुस्तकातून त्यांनी बाबाजींचं बालपण ते आत्तापर्यंतचं त्यांचं कार्य समजावून सांगितलं आहे, जे त्यांना बाबाजींनीच सांगितलेलं आहे. आत्ताची परिस्थिती पाहता आपल्याला त्यांना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे पुस्तक मास्टर पल्लवी यांनी लिहिलेलं आहे. तसं मागे मी तुम्हाला सांगितलं होतं एका पुस्तकाचं नाव एक योगी की आत्मकथा, आणि हे मराठीत त्याचं नाव आहे योगी कथामृत. तर योगी कथामृत ह्या पुस्तकामध्ये बाबाजींनी त्यांच्या शिष्यांना जे कार्य दिलेलं आहे त्याचं वर्णन आहे. पण हे जे आहे हे मास्टर पल्लवींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये बाबाजींचा पूर्ण परिचय त्यांनी दिलेला आहे, जो बाबाजींनी त्यांना स्वतः सांगितलेला आहे. ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा की न ठेवावा हा पण आपल्याला मध्ये प्रश्न पडतो. तरीही जे खरं आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न करते. बघा, मी मागे सांगितलं की बाबाजी बहुतेक वेळा शांभवी मुद्रेमध्ये बसलेले असतात, म्हणजे असे डोळेवरती त्यांचे असतात. तर ते आपल्या आज्ञाचक्राकडे कॉन्सन्ट्रेट करून आपल्या थर्ड आयवर पाहत असतात. ही आहे शांभवी मुद्रा. तर आज मी त्या पुस्तकाचे वाचन करणार आहे, त्यांचा स्वतःचा परिचय करून देण्यासाठी, बाबाजींचा स्वतःचा परिचय करून देण्यासाठी. महाअवतार बाबाजींसोबत वार्तालाप. ह्या पुस्तकाच्या 4 भाषेमध्ये आवृत्ती निघालेल्या आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी आणि तमिळ या लँग्वेजमध्ये त्यांच्या आवृत्ती निघालेल्या आहेत. तर आता आपण पुस्तक वाचायला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्हाला मी हे सांगेल की बाबाजींना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे ह्या काळासाठी. आज जर मी तुम्हाला हे सांगत आहे तर त्याला काहीतरी कारण असणारच. म्हणून तुम्हाला हे पुस्तक वाचन करून मी दाखवेल, म्हणजे जसं आहे तसं पुस्तक वाचन करेल, एक शब्द इथला तिथे न करता. बाबाजींच्या बाबतीत बघा, काही व्हिडिओजमध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांचं वय 2000 वर्ष आहे, काही सांगतात 2500 वर्ष आहे, काही सांगतात 5000 वर्ष आहे. असं एक वाढवून सांगितलं जातं. तर या पुस्तकामध्ये त्यांचं वय काय, त्यांची बर्थ डेट काय आहे हे तुम्हाला समजेल. पूर्वी माझासुद्धा असाच गोंधळ व्हायचा की त्यांचं एज नक्की आहे किती, 2000 आहे, 2500 आहे, किती आहे. तर आता हे आपल्याला समजेल या पुस्तकावरून की त्यांची जन्मतारीख नक्की किती आहे, जी त्यांनी स्वतः मास्टर पल्लवींना सांगितलेली आहे. तर पुन्हा एकदा सांगते, त्यांना जाणून घेणं या काळामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ते फॉरेनमध्ये, इतर कंट्रीजमध्ये त्यांचा परिचय सगळ्यांना माहीत आहे बहुतेकांना, पण आपल्या भारतामध्ये राहून हिमालयामध्ये त्यांनी कार्य करून सुद्धा, सगळीकडे त्यांचं कार्य सुरू आहे, हिमालयामध्ये असंच नाही, पण हिमालयामध्ये त्यांनी जास्तीत जास्त योग्यांना आपलं योगक्रिया शिकवून किंवा इतर काही गोष्टी शिकवून
जे त्यांचं कार्य केलं ते आपल्या देशातल्या लोकांना समजणं खूप गरजेचं आहे. तर ते का? उलट आपल्याला त्यांचा सार्थ अभिमान असायला हवा की त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे. कशासाठी? तर विश्वासाठी, वैश्विक शांतीसाठी, वैश्विक ऊर्जा निर्माण होण्यासाठी, सर्वांना आत्मज्ञान मिळवण्यासाठी. बघा, आपल्याला वाटतं बाबाजी हे कोणीतरी असे असतील की जे हिप्नोटाईज करतात, आपल्याजवळ बोलवतात. असं नाही आहे. आपल्या मनाने त्यांच्याबद्दल भीती वाटते, पण ते तसे नाही आहेत. ज्यांना आत्मज्ञान मिळवण्यासाठी आपला पर्पज जाणण्याची खूप इच्छा असते अशांना ते मार्गदर्शन करतात. आणि असं करताना ज्यांना विरक्ती येते, प्रपंच सोडून जेव्हा संन्यास घ्यावा, आता माझंच उदाहरण तुम्हाला मागे मी दिलं, तर अशा लोकांना ते पुन्हा परत प्रपंचामध्ये आणून सोडतात. ते कुठेही जाताना एकटे जातात, आपल्या शिष्यांना सुद्धा मागे सोडतात, कारण त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे त्यांचा परिचय करून घ्यायचा आहे. ते आपल्या मनातली भीती घालवण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी. आपण आता पुस्तकाचं वाचन सुरू करूया. मी त्यांचा मास्टर पल्लवींचा परिचय सुरुवातीला करून देते. त्या म्हणतायत, महावतार बाबाजींचे काम माझ्याबरोबर 3 स्तरांवर सुरू झाले. क्लेअरवोयन्स म्हणजे मी त्रिनेत्रीय दृश्य पाहत होते. क्लेअर ऑडियन्स, मी त्यांचा आवाज ऐकत होते. क्लेअर सेंटियन्स, मला ते समजत होते. मला त्यावेळी ते जे वाटत होतं ते केवळ अवर्णनीय आहे. तथापि मी त्याचे असे वर्णन करीन की जसे मला ईमेल्स येत होते, मी जशी एखादी चित्रफित पाहत होते, मी फोन कॉल्स घेत होते. हे सर्व काही एका वेळेस घडत होते आणि मी या तिन्ही माध्यमातील संभाषणांचा मर्यादित मानवीय कोशातील शब्दसंग्रहांच्या दृष्टीने अर्थ लावित होते. मी जरी या कामाच्या अनुभवाचे वर्णन करायचे म्हटले तरी शब्द अपुरे पडतील, परंतु हे पुस्तक लिहिणे हा आत्मिक पातळीवर अवर्णनीय, साहसी आणि अनोखा अनुभव होता, हे मात्र निश्चित. बाबाजींबरोबर काम करणे म्हणजे त्यांच्याकडून संदेश प्राप्त करण्याच्या विविध शैली. बरेचदा त्या स्वीकारताना माझे शरीर हलक्या आणि प्रसंगी जड कंपनाने भरून जात असे. मी त्यांच्याकडून मिळणाऱ्या विलक्षण जागरूकतेविषयी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. माझी त्यावेळची मानसिक स्थिती मला समजावून घेण्यात बाबाजी मदत करीत असत. त्या अनुषंगाने माझ्या अज्ञानाचे कवच ते प्रसंगी तोडत असत. ह्या पुस्तकाचे मोजमाप यात असलेल्या शब्दांपेक्षा यात असलेल्या ऊर्जेच्या पातळीवरून केले जाईल, कारण काही वेळेस मी बरीच पाने लिहित असे आणि काही वेळेस मोजके परिच्छेदच. मला माझ्या लहानपणापासूनचं जेवढं आठवतं तेव्हापासून देवांच्या कृपेने माझ्या आत्म्याची या जन्मातील नियोजित योजना समजावून घेण्याच्या दृष्टीने मी अंतर्ज्ञानी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम मुलगी होते. मी माझ्या पालक देवदूतासह सूक्ष्म गुरुतत्वाशी संभाषणे करीत असे. मात्र जसजशी मी वयाने वाढत होते आणि अराजकता पसरलेल्या व्यावहारिक जगात अडकत जात होते, तसतसे माझ्या मनात भौतिक जगाविषयी अनेक गूढ शंका आणि अनेक प्रश्न घर करीत होते. मी या जगातून निघून गेलेल्या आत्म्याशीही संभाषणे करू शकत असे. ते मला संदेश पाठवीत, असे संदेश जे त्यांना या भौतिक जगात काही लोकांकरिता किंवा सर्वसामान्यपणे इतर लोकांकरिता पाठवावेसे वाटत. तथापि मी या सर्व आत्म्यांना कशी मदत करू शकेन याविषयी अनभिज्ञ होते. या सर्व अनुभवावर आधारित मी एक गोष्ट मात्र नक्की स्पष्टपणे सांगू शकते की आत्मा हा कधीही मरत किंवा मृत होत नाही. जेव्हा मला हे अंतिम सत्य समजलं तेव्हापासून मी कधीही कुणीही, अगदी जवळच्या कुटुंबातील देखील, जर कुणी देह ठेवला अथवा स्वर्गवासी झाले तरी कुणाकरिताही रडत नाही. जेव्हा मी 12वीत होते तेव्हा माझ्या जवळच्या बाकावर बसणारी माझी मैत्रीण, जी स्वभावाने शांत होती, तरी देखील आम्ही रोज एकमेकींशी काहीतरी बोलत असू. एकदा मी जेव्हा सूक्ष्मदेहाने प्रवास करत होते, म्हणजे आत्म्याचा शरीराबाहेरील अनुभव घेत होते किंवा ज्याला आपण स्वप्न पाहणे असं म्हणतो, तेव्हा मी पाहिले की तीच मैत्रीण स्वतःच फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे.
या अनुभवानंतर एक आठवड्याने बातमी आली की माझ्या मैत्रिणीने खरोखरच आत्महत्या केली आहे. मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. मी त्या परिस्थितीत कोणतीही प्रतिक्रिया न देता खोल विचारात बुडून गेले की या अशा आत्म्यांना आपण कशी मदत करावी. आता मला समजते की असे आत्महत्याग्रस्त आत्मे किती दुःख सहन करत असतात किंवा भोगीत असतात. अशा आत्म्याविषयी सर्वसामान्य लोकांना जशी दया किंवा कणव वाटते तशी मला वाटत नसे. परंतु अशा आत्म्यांना समजावून घेण्यात मी मनाच्या तळाशी जाऊन सहानुभूतीपूर्वक दृष्टीने पाहते, जी माझ्या हृदय गाभाऱ्यातून उगम पावली आहे. तीच दृष्टी माझ्यात या आत्म्यांकरिता काम करताना किंवा निर्णय घेताना लवचिकता आणते. खूप जण अशी मानसिक खंबीरता आणि सक्षमता घेऊन जन्माला येतात खरे, परंतु बरेचदा त्यांना यामागील शास्त्राची उकल करता येत नाही. ते बरेचदा व्यक्तिगत पातळीवर अशा अनुभवांना भविष्याशी जोडतात किंवा एखाद्याच्या आयुष्यात हस्तक्षेप नोंदवतात. त्यांचे अज्ञानापोटी या वैश्विक ऊर्जेशी संबंधित अमर्याद अशा शक्यतांकडे दुर्लक्ष होते. सुरुवातीला या आयुष्यातील या प्रवासाबद्दल तुम्ही जागरूक नसता, परंतु नंतर जसे तुम्ही त्याचे पदर उलगडत जाता तसे तुम्हाला शास्त्राची ओळख होऊन तुम्ही त्यात उत्क्रांत होत जाता. हाच मार्ग तुम्हाला या विषयात उत्तम समजूतदार होण्यास विश्वस्त ठरतो. जेव्हा लोक मला विचारतात की मी बाबाजींना ओळखते का, तेव्हा मी उत्तर देते नाही, कारण जोपर्यंत मी त्यांच्या ऊर्जेचा स्वानुभव घेत नाही तोपर्यंत तर नाहीच. जेव्हा तुम्ही तुमच्या जाणीवा आणि त्याविषयीच्या जागरूकता समृद्ध करता तेव्हा असे गुरुतत्व ऊर्जेच्या स्वरूपात अनुभवू शकता. सुदैवाने मी अशा अनेक आध्यात्मिक जगातील गुरूंना त्यांच्या परिवर्तनशील गोष्टींना अनुभवले, ज्याने मला अपार आनंद दिला आणि माझ्या आध्यात्मिक जीवनाला आकार व दिशा दिली. थोडक्यात माझे त्यामुळे आध्यात्मिक उत्थान झाले किंवा होते आहे असे म्हणता येईल. म्हणूनच माझे आध्यात्मिक ज्ञानही वाढते असे माझे प्रामाणिक मत आहे. दिवसागणिक माझी कामाची आवड मला या वैश्विक ऊर्जेविषयीची जाणीव समृद्ध करण्यास मदत करते आणि त्याविषयी आनंद घेत संशोधन करण्यास प्रोत्साहन देते. महाअवतार बाबाजींशी संभाषणे हा एक असा प्रयत्न आहे ज्यायोगे अध्यात्म मार्गातील उच्चस्तरीय अस्तित्व जसे की महाअवतार बाबाजी कसे वेगवेगळ्या माध्यमातून आणि शैलीतून काम करतात ते समजेल. माणसाने आपल्या जाणीवेच्या पलीकडे जाऊन या वैश्विक जगताविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यातील बरेचसे विषय हे माणसांना विचित्र वाटतील. ज्यांनी आपला आध्यात्मिक मार्गावरील प्रवास अजून सुरू केलेला नाही, परंतु ऊर्जेचे हेच माध्यम आणि शैली तुमच्या अचेतन मनाशी किंवा बुद्धीशी जोडण्याची सर्वोत्तम संधी आहे हे मात्र नक्की. ह्या पुस्तकातून महाअवतार बाबाजींना त्यांच्या मानवी आयुष्याबद्दल देखील समजून घेणे हा एक चांगला अनुभव असेल. आपला आध्यात्मिक प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून सुरू होणं हे देखील आनंदमयी असेल. बाबाजींच्या चैतन्य जाणीवांना समजणाऱ्यांना या पुस्तकातील प्रत्येक शब्द न शब्द आनंद देईल आणि त्यांचे मानवीय जीवन रोमांचकारी ठरेल. हे पुस्तक वाचण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला तुमची आध्यात्मिक समज विकसित होत असल्याचा अनुभव येईल. तुम्ही जसजसे हे पुस्तक वाचत जाल तसतसे तुम्हाला सर्वसाधारण आयुष्यातील मूलभूत गूढ तथ्य तुमची स्वतःची एक वेगळी ओळख करून देईल. ज्यांना बाबाजींच्या ऊर्जेचा स्पर्श झालाय अशा मनोवैज्ञानिक मनाच्या माणसांना हे पुस्तक व त्याविषयीची अधिक स्पष्टता आणि प्रक्रिया देखील समजावून सांगेल. हे पुस्तक तुम्हाला बिनशर्तपणे त्या दिशेने नेईल जिथे अज्ञानाचा ज्ञानाकडील प्रवास सुकर होईल. या पुस्तकाची चैतन्य जाणीव तुमच्या आत्म्याला हळुवारपणे परंतु घट्ट धरून ठेवून आयुष्याचा एक नवीनच आयाम दाखवेल. हे पुस्तक आस्तिक आणि नास्तिक अशा दोघांनाही शारीरिक अमरत्व प्राप्त केलेल्या महाअवतार बाबाजी हे आजच्या आधुनिक युगात कसे अस्तित्वात आहेत याविषयीची स्पष्ट जाणीव करून देतील. जर ते बाबाजींची शिकवण समजून घ्यायला समर्थ असतील तर खऱ्या साधकांना आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत मात्र मदतच होईल. बाबाजी हे एक वैश्विक पातळीवर काम करणारे दिव्य असे आत्मा असून ते बहुविध पद्धतीने एकमेकांबरोबर एकाच वेळी काम करीत असतात. त्यांच्याबरोबरचा हा प्रवास मला व्यक्तिशः खूपच मदत करून गेला. मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते, कारण बाबाजींच्या कृपाप्रसादामुळेच मला त्यांच्या आयुष्याचे काही प्रमाणात चित्रण करता येते.
आणि याकरिता त्यांनी माझी निवड केली, ही भावनाच मला नतमस्तक करते. आजच्या काळात ही एक खूपच दिव्य अशी घटना आहे. जेव्हा माझ्या आत्म्याने बाबाजींबरोबर काम सुरू केले तेव्हा मला बाबाजीबद्दल काहीही माहीत नव्हते. परंतु या सचेतन शारीरिक वास्तवाचे भान जागृत अवस्थेत ठेवून त्यांचे बरोबर काम करणे खरोखरच आश्चर्यचकित करणारं सुंदर गिफ्ट म्हणजे भेटवस्तू होतं. मला अजूनही आठवतं, माझी बाबाजींच्या ऊर्जेशी झालेली पहिली चकमक म्हणजे माझा बस अपघात झाला तेव्हाची गोष्ट. त्यावेळी मला 3 दैवी शक्तींनी वाचवलेले माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यात एक लांब केस असलेला, एक मोठी दाढी वाढवलेला आणि एक टक्कल असलेला अशा 3 व्यक्ती होत्या. त्या 3 व्यक्तींपैकी एक महाअवतार बाबाजी होते, एक ब्रह्मर्षी पत्रीजी आणि तिसरे लोबसंग रामबा होते, जे त्या क्षणी वाचवायला आले होते. हे मी जेव्हा पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटशी जोडले गेले तेव्हा मला या तिघांविषयी कळले. तेव्हा मला कळलं की आध्यात्मिक व्यक्ती आयुष्याचे एक एक पदर उलगडत तुम्हाला त्यातील गूढ उकलून दाखवित व त्यांचा परिचय करून देत असतात. बाबाजी हे भारतीय संस्कृतीत अत्यंत परिचित असे पद आहे, विशेषतः त्यांच्याकरिता ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात आपला प्रवास नुकताच सुरू केला आहे. माझा महाअवतार बाबाजींबरोबरचा प्रवास 2009 साली सुरू झाला, जेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनात अपार प्रेमभावना जागृत झाली, त्यांची दिव्य प्रभा जाणवली, त्यांची मोहक शक्ती आणि त्यांच्या नावाभोवती असलेले गूढ वलय माझ्या मनात घर करून राहिले. त्यांच्या कृपाशीर्वादानेच माझा जीवनमार्ग कल्पनेच्या पलीकडे जाऊन अधिक संस्मरणीय होत गेला. मी आयुष्याचा भरपूर आनंद घेत आहे. माझा जन्म 3 सप्टेंबर 1986 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका पारंपरिक हिंदू मराठा कुटुंबात झाला. अनेक भारतीय कुटुंबाप्रमाणे मला देवाचे विधी, शिष्टाचार, मंत्र, पूजापाठ आणि दैनंदिन कार्ये सांभाळण्याचा वारसा लाभला. मी देवाची नित्यकर्मे करीत होते, परंतु काही केल्या मी त्यांच्याशी जोडली जात नव्हते. माझ्या मनातील अनेक प्रश्न व त्याची उत्तरे मिळत नव्हती. कोणी देव या संकल्पनेविषयी सांगणारेही नव्हते. देवाच्या नावामागील अर्थही मला कळत नव्हते. नंतर मी जशी किशोरवयीन झाले तशी माझ्या देवाविषयीची उत्तरे शोधण्याची उर्मी अधिकच वाढली. देवाचा शोध किंवा सर्वोच्च वास्तव समजावून घेण्याकरिता मी देखील कधीकधी विध्वंसक विचार करीत असे. अखेर तो दिवस उजाडलाच, ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते. मला ज्ञानप्रकाशाकडे नेणारे द्वार एकदाचे सापडलेच. त्याचा शोध एकदाचा संपला. मी जेव्हा तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात माझे पदवीचे शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या हॉस्टेलमधल्या एका मैत्रिणीची आई, जी आध्यात्मिक साधक होती, त्यांनी मला ध्यान कसे करायचे ते शिकवले. सुरुवातीला मी ध्यानाविषयी फार गंभीर नव्हते किंवा मी ते करण्याकरिता अधिकच प्रयत्नही करत नव्हते. परंतु साधारण 4 महिन्यानंतर माझी ध्यान करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली आणि असे वाटायला लागले की ध्यानातूनच मला माझ्या आयुष्यातील सर्वसामान्य अस्तित्वाविषयीच्या आणि आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. 22 एप्रिल 2006च्या मध्यरात्री मी ध्यान करीत असताना मी माझे डोळे मिटले होते. हात हातात आणि पाय एकमेकात गुंफले होते. मी माझे संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित केले होते. माझ्या श्वासाची लय पाहत असताना मला माझ्याबद्दल एक प्राथमिक सत्य समजले की मी खूप विचार करते, जे मला कमी करायला हवे आहे. ध्यान करतेवेळी मनात अनेक विचार असताना आपल्याला देव दिसेलच कसा, हाही विचार त्यावेळी चमकून गेला. मला त्यावेळी असे मनापासून वाटले की मला माझ्या नकारात्मक विचारांवर काम करायला हवे आणि मी हळूहळू माझ्या श्वासांवर परत एकदा लक्ष केंद्रित करू लागले. 15 मिनिटांच्या प्रयत्नानंतर मला माझे मन शांत आणि निर्विकार होत असल्याचे जाणवले. माझे मन निर्मळ होत असल्याचेही प्रथम जाणवले. ध्यानाच्या त्या शेवटच्या 2 मिनिटात माझ्यातून अत्यंत तेजस्वी प्रकाश प्रदीप्त होत असल्याचे दिसले. तो प्रकाश सूर्याप्रमाणे झळाळत होता. मी तो प्रकाश आणि त्याचा उगम कुठून होतोय हे पाहण्याकरिता डोळे उघडले. तथापि माझ्या भोवताली तर गडद अंधार होता. मी पुनश्च एकदा माझे डोळे मिटले आणि तोच प्रकाश माझ्या शरीरातूनच पाझरताना पाहिला. मी गोंधळले. हा कुठला प्रकाश असावा असा विचार करते न करते तोच मी आवाज ऐकला.
मी तुझाच आत्मा आहे आणि हा त्याचाच प्रकाश आहे. स्वतःची वास्तविकता समजावून घेण्याच्या दृष्टीने हा आयुष्य बदलून टाकणारा अनुभव होता. त्यानंतर मात्र माझी ज्ञानाची भूक आणि तहान वाढतच गेली आणि मी नित्यनेमाने हुशारीने आणि गहनतेने ध्यान करू लागले. त्यानंतर मी सलग 2 महिने ध्यान करीत राहिले. त्यानंतर मला पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मूव्हमेंटचे संस्थापक ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांना एका ध्यान कार्यक्रमात चेन्नईला भेटण्याची संधी लाभली. सकाळपासूनच माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. तेव्हाच मला जाणवलं की आयुष्याला कलाटणी देणारा क्षण माझ्या आयुष्यात आला आहे. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना पाहिले तेव्हा ते भव्य स्वरूपातील वाटले. आणि जेव्हा ते म्हणाले की आपण सर्व देव आहोत, तुम्ही देव आहात, तेव्हा ते वाक्य माझ्या हृदय मंदिरात त्याच क्षणी कोरले गेले. माझ्यातील आत्म्याला त्या वाक्याने खरी साथ घातली. त्यानंतर मला कळेच ना की त्यांच्यासारख्या स्वयंप्रकाशित व्यक्तीशी संभाषण आणि संवाद करावा तर कसा. पत्रीजींनी माझ्या डोळ्यात खूप खोलवर पाहिले आणि मला वाटले की त्या माझ्या डोळ्यात नव्हे तर माझ्या आत्म्याकडे पाहत आहेत. आता तरी मला त्या प्रसंगाची खात्रीच पटली की मी त्यांची वाट पाहत होते. दुग्ध शर्करा योग म्हणजे जेव्हा ते म्हणाले की पुढे पुढे जात राहा, तुमची तुम्हालाच ओळख पटेल आणि अनेक गोष्टी समजायला लागतील. त्यांच्या त्या शब्दांची जादू म्हणजे माझे संपूर्ण आयुष्य 360 अंशात पालटून गेले. मी ध्यान वाढवले आणि त्यानंतर आयुष्याचे ध्येय शोधण्याकरिता माझा जीवन प्रवास साहसपूर्ण पद्धतीने सुरू झाला. आज मी माझे आयुष्य आणि त्यातील क्षण अत्यंत आनंदात जगत आहे. या अनुभवानंतर मी माझ्या ध्यानाचा कालावधी अधिकच वाढवत नेला. परमात्म्याच्या असीम कृपेमुळे मला माझे आत्मज्ञान मिळत आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या या प्रवासात मला एक गोष्ट कळली, ती म्हणजे आध्यात्मिक शास्त्र हेच आयुष्यातील सर्व प्रश्नांचं हमखास उत्तर आहे. कारण कोणताही प्रश्न हा मुळात अस्तित्वातच नसतो. माझी पत्रीजींप्रती हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यामागील खरे कारण म्हणजे त्यांनी या जन्मातील त्यांच्या देहास पिरॅमिड ऊर्जेच्या माध्यमातून ध्यान आणि संपूर्ण शाकाहाराचा जगभर प्रसार करण्याचे ठरवले आहे. आणि ते काम ते अत्यंत समर्थपणे करीत आहेत. महाअवतार बाबाजींबरोबरचा माझा प्रवास समजावून घेण्याकरिता हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल. 2017 साली बाबाजींनी मला पहिला संदेश पाठवला की मी 2018 मध्ये तुझ्यामार्फत माझा जीवन प्रवास लोकांसमोर आणीन. ऑक्टोबर 5, 2018 साली बाबाजींनी माझ्याशी पहिले थेट संभाषण केले. त्या क्षणी माझा आत्मा आनंदाने डोलत होता. म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील.